मारा था, लेकिन उसके बाद टीम गुल होगी. ते थांबणं आवश्यक होतं. 6 षटकाचा फॉर्मॅट आहे. सुरुवात चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट. पण त्यानंतर ती खेळी उपयुक्त कधी ठरते जेव्हा तुम्ही जास्त काळ ठेकता, आपल्या संघासाठी जास्त योगदान देता. अशा वेळेला ती खेळी कुठेतरी फायद्याची ठरते. पण करेशकडून सुरुवात करेशला टिकवता आली नाही. सिद्दीक सर, एग्जैक्टली देखना है खेल की शुरुआत होती हुई. इनिशियल ओवर में आपके साथ रहेंगे माइक्रोफोन को लीड करते हुए मनीष पाटिल. मागच्या सामन्यात सुद्धा विशालने चांगली स्टार्ट दिली होती. जसा उल्लेख आपण करेशचा करतोय तसाच उल्लेख विशालचा सुद्धा करू शकतोय, कारण विशालने सुद्धा चांगली आली नाही. विशाल शाह आणि प्रथमेश म्हात्रे हे दोन बॅटर्स SSCC डोंबिवली संघाकडून सुरुवात देताना पाहायला मिळते. आणि विश्वजित ठाकूर मागच्या सामन्यामध्ये विश्वजितने सेट होण्यासाठी वेळ घेतला. पहिल्या षटकामध्ये ते सेट झाले नव्हते, पण दुसऱ्या षटकामध्ये ते सेट झाले आणि त्यानंतर त्यांचे बाउन्सर्स, त्यांचे बॉल खूप चांगल्या पद्धतीनं रोटेट होताना पाहायला मिळाले. आणि पाहूया या सामन्यात एक चांगली सुरुवात देऊन सुरेश बाळामा म्हात्रे संघाला चांगल्या स्थितीत देऊन पोहोचतील का? यस, आय थिंक विश्वजीत ठाकुर, वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर इन इंडियन टेनिस क्रिकेट, इज द फास्ट अँड फ्युरियस बॉलर. MPLच्या माध्यमातून सर्वात वेगवान चेंडू हाताळण्याच्या स्पर्धेमध्ये 142 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने त्याने चेंडू हाताळला होता. त्याचमुळे टेनिस बॉल क्रिकेट देखील तितक्याच चांगल्या पद्धतीनं ते खेळतात. चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने ग्रिप करतात, चेंडूला वेग देतात. पण आता तीच गरज आहे चांगल्या सुरुवातीची. आणि पाहूया सुरुवात कोण चांगली करतोय, विशाल की विश्वजित? SSCC डोंबिवली की सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान? पहिला बॉल हाताळण्यासाठी विश्वजित तयार. ओव्हर द विकेट. थोडा दूर ठेवला होता हा बॉल, फुटवर्क तेवढंसं जुळलं नाही, बॉडी वेट ट्रान्सफर जुळलं नाही. पहिला बॉल येतोय डॉट. थोड़ी सी नीची गेंद रही थी टिप्पा खाने के बाद. हालांकि टिप्पा खाने के बाद हल्का सा मोमेंट भी रहा था. देखिए, विश्वजीत ठाकुर जैसे गेंदबाज को आपको बैकफुट पे खेलते वक्त प्रिकॉश रहना चाहिए. तुमची मोमेंट क्विक असायला पाहिजे. ऑन साइडला पूल केलंय, पण हा तितकासा आत्मविश्वासाचा फटका नव्हता, कन्व्हिनियन्स नव्हतं या स्ट्रोक मध्ये. दरम्यान 2 धावा तर मिळतात. वॅकंट एरियामध्ये बॉल लँड झाल्यानंतर धावसंख्या पोहोचते 2 वर. बहुत ही घातक गेंदबाज है, बहुत रफ्तार है उनके पास. अधिकांश बार हमने देखा है कि रफ्तार से अपनी गिरफ्तार करते हैं बल्लेबाज को. देखिए मनीष, आप तेज गेंदबाज है तो आपके पास शॉर्ट पिच गेंदे होना चाहिए, ताकि जो जल्दी गेंदे बल्लेबाज के करीब आती है उस पर वो मिस टाइम स्ट्रोक खेलता है पुल, और अधिकांश बार आउट हो जाता है. आपके पास यॉर्कर्स होना चाहिए जो वक्त वक्त पे इस्तेमाल हो. ड्राइव्ह केलंय यावेळेस. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता. ऑन ड्राइव्ह क्षेत्ररक्षक काऊ कोणाला पोहोचतील 2, तोपर्यंत धावा पूर्ण होतील मैदानाच्या आतमध्ये. या 2 फलंदाजाच्या माध्यमातून 2 धावसंख्या पोहोचते. बिनबाद 4. Nicely played by Vishal Shah. Up to the batsman, picks on the half volley and firmly driven all on the ground. 2 धावांनी धावफलक आता पुढे सरकतोय. मोठा स्ट्रोक प्रतीक्षित आहे अजूनही. आणि तो आलाय. ड्राइव्ह केलाय, ऑफ ड्राइव्ह, 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषा पार. विशाल शहाच्या वतीने येतोय हा दमदार चौकार. क्लास शॉट, जूजी ऑफ वॉली थी, बिल्कुल आंखों के नीचे, सिर काफी स्थिर था. ये देखते हुए कि एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी है, मिड ऑफ के ऊपर से खेल लिया. टिपिकल पावर प्ले शॉट, 4 रन. विशाल पासून या बॉलला थोडं दूर ठेवलं होतं विश्वजितने, पण तरी देखील चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन आणि त्यानंतर बॅटच्या टोला जरी कनेक्ट होतोय, पण मिड ऑफ आत असल्या कारणाने तो चौकार मिळतोय SSCC डोंबिवली या संघाला. धावसंख्या पोहोचते 8व्या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 4. पहिला डॉट, बॅक टू बॅक 2 डबल्स आणि त्यानंतर 4थ्या बॉलवर चौकार. तर लय शोधतोय आणि लय आता कुठेतरी सापडते विशाल शहाला. विश्वजित समोर खेळताना पूर्ण कॉन्सन्ट्रेट राहावं लागेल. तेच कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळते विशालचं. लोवर फुल टॉस ऑन साइडला, बॅट बॉलला टर्न केले क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला. सर्कलच्या आतमध्ये दरम्यान हिट तर झालाय, बेल्स डाऊन तर झाले आहेत. 2 धावा पळून पूर्ण केल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते बिनबाद 10 वर. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चांगलाच खेळ. एकही मोठा स्ट्रोक म्हणजे एकही षटकार न येताही
धावसंख्या एका चांगल्या रिदम मध्ये आहे 10. थ्रो बहुत जबरदस्त आया था, क्योंकि सिर्फ एक स्टंप जब दिखता है तो इस तरह का हिट करना या तो मोहम्मद अजहरुद्दीन करते थे या तो जॉन्टी रोड्स. पण आता पाहूया या ठिकाणी ती भूमिका कोण घेते, कारण या दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. पुन्हा एकदा फटका खेळलाय जरूर, पण त्या फटक्यामध्ये थोडी निराशा जाणवली विशालला. अजूनही चांगला फटका सजवू शकले असते, पण बॉल काऊ कॉर्नरला अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होत्या 2 धावा. एकही षटकार या षटकात आला नाही, फक्त एक चौकार आला तरी देखील SSCC डोंबिवली संघ एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. बिनबाद 12 धावा, 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. Satisfied total made by SSCC at Dombivli because end of the first over 12 for no wicket. 12 रन हुए बिना किसी विकेट के. देखिए पावर प्ले के दूसरे ओवर में विशाल शाह ये नहीं भूलना चाहिए कि गेंदों को मिडल कर रहे. प्रथमेश मात्रे के पास एक अच्छा मौका है कि पिछले मैच में जो गलतियां हुई थी उसको सुधारा जाए. एक बात तो ज़रूर है कि प्रथमेश मात्रे को अगर हम देखते हैं तो वैसे भी ये इस तरह के मैचेस के अच्छे खिलाड़ी है जहां पे डू और डाई की सिच्युएशन हो. रिझल्ट आपल्या बाजूने न्यायचा असेल तर मग त्याच भूमिकेवर तुम्हाला ठाम राहावं लागते. आपलं काम अचूक करावं लागते. प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडावा लागतो आणि तीच कामगिरी आता कदाचित प्रथमेशला करायची आहे. या अगोदर जी कामगिरी विशाल शहाने केले, या अगोदर विश्वजित होता आणि आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत किरण पाटील. सावधचे गोलंदाज आहेत. खूप चांगला लेफ्ट आर्म अटॅक त्यांचा सातत्याने आपण पाहतोय आणि त्याचमुळे विश्वासाचं दुसरं नाव म्हणून किरणकडे पाहिलं जाते. पण पाहूया एका बाजूला प्रथमेश जो फ्रेश बॅटर आहे, पहिल्यांदाच या डावामध्ये स्ट्रायकर एंडला पोहोचतोय, तर एक चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. कॉट्रॅल ऑफ भिवंडी म्हणून ज्यांना ओळखलं जातं. किरण पाटील पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला लेफ्ट बॅटर प्रथमेश म्हात्रे. ऑन साइडला पुल केलं, एलिव्हेशन नव्हतं, गॅप आहे, बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचेल, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल, पण 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमारेषा पार. सुरुवात दमदार या षटकाची. चौकार. इतनी खराब गेंद नहीं थी, हल्की सी शॉर्ट गेंद थी, थोड़ा सा लेट खेले, प्लेसमेंट लाजवाब, ताकत कम थी, नजाकत ज्यादा, लेकिन रिजल्ट 100%. तुमचं सामर्थ्य तुम्हालाच ओळखावं लागेल. त्याची ओळख करून देण्यासाठी कोणीच येणार नाही आणि त्या सामर्थ्य ओळखतोय स्वतःच प्रथमेश म्हात्रे. समोर किरण, लेफ्ट टू लेफ्टी, ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला पोहोचतोय. जबरदस्त अँटिसिपेशन आणि तितकेच चांगली बॉडी स्ट्रेचिंग पाहायला मिळाली. दरम्यान एक सिंगल होईल ऍड. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते बिनबाद 17. सबसे बड़ी बात है कि गेम प्लान को बदल दिया है यहाँ पर SSCC डोंबिवली ने. देखिए रन हर गेंद पे आ रहे और जब आपका स्कोरिंग चलता रहेगा तो रन खुद ब खुद आएंगे. पहिला बॉल डॉट होता या डावातला, पण त्यानंतर प्रत्येक चेंडूवर सिंगल, डबल किंवा 4 असा स्कोर जोडलेला आहे SSCC डोंबिवलीने. एकदा पराभव झाल्यानंतर तुम्ही नव्याने सुरुवात करता आणि तीच नवी सुरुवात SSCC डोंबिवली संघाची पाहायला मिळते. विकेट वाचून खेळतायत, पण ही देखील दखल घेत आहेत की प्रत्येक चेंडूवर धावा आल्या पाहिजेत आणि त्या धावा येत आहेत. पंचांच्या डावीकडून बॉलिंग ट्रॅकवर किरण पाटील स्टार्ट घेतोय. अराउंड विकेट येतील राईट बॅटर विशाल शाहसाठी. ड्राईव्ह केलाय, गॅप आहे, गॅप शोधलाय. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक बाय विशाल शाह. पॉवर प्लेचा बादशाह. चौकार. Mistake. That was a juicy half volley, a delightful stroke indeed, past the mid off, a lofted drive from Vishal Shah. Glorious shot. 21 रन. विशाल शाह को आप क्योंकि ये खिलाड़ी गेंद की मेरिट पे बल्लेबाजी करता है, इस खिलाड़ी से गेंदबाजों को हमेशा चौकन्ना रहना चाहिए. एक्सपिरियन्स कॅल्क्युलेट केला जातो आणि तोच एक्सपिरियन्स सातत्याने विशाल शहाचा आपण पाहतोय. पहिल्या TDPLच्या पर्वापासून तो सातत्याने चांगलाच खेळ सादर करताना पाहायला मिळाला. त्यामुळे संघमालकांची प्रथम पसंती सुद्धा विशाल शहावर असते आणि एंड जरी बदललाय, दोन्ही एंडने चांगलीच फलंदाजी आतापर्यंत विशाल शहाची पाहायला मिळते. समोर आता किरण पाटीलच्या मनात नेमकं चाललंय काय. धावसंख्या बिनबाद 21.
क्रॉस बॅटेड खेळलेत पण कनेक्शन तितकंसं प्रॉपर नव्हतं. धाव घेण्याचा मोह झाला होता विशालला, पण प्रथमेशने नकार दिला. येतोय हा डॉट बॉल. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. तुलनात्मक विचार केला तर मागच्या षटकाप्रमाणेच या षटकात सुद्धा धावा मिळाल्यात SSCC डोंबिवली संघाला. आणि कदाचित जी रिदम आहे त्या रिदमनुसार आपण जर पाहिलं तर 70 ते 75 पर्यंत जाण्याचा नक्कीच तो कल असेल. आणि ते सांगितलं सुद्धा प्रथमेश पाटील यांनी की अग्रेसिव्ह क्रिकेट आम्ही खेळणार, आमचे प्रत्येक फलंदाज चमकणार. या ठिकाणी एक संधी मिळाली होती गोलंदाजाला चमकण्याची, पण त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आणि आता हा पहिला धक्का बसता बसता राहिला. महंगा पड़ सकता है ये कैच, महंगा पड़ सकता है क्योंकि ये कैच छूटा है विशाल शाह का, जो बहुत ही अच्छे टच में है. लेकिन दिस इज द पार्ट ऑफ गेम, नॉट अ इंसिडेंस ऑफ गेम. लेकिन अक्सर मैं कहता हूं कि जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच. मोनिश पाटील जे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या यादीत येतात त्यांनी तो झेल सोडला. किरण पाटील संधी त्यांनी निर्माण केली होती संघाला आनंद देण्याची. ओव्हर द विकेट न प्रथमेशसाठी ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर कमिट झाले होते, शफल झाले होते, क्रिस बॉक्सच्या पलीकडे पोहोचले होता स्ट्रोक खेळताना. येतोय हा डॉट बॉल. स्ट्रगल काय संपण्याचं नाव घेत नाहीये. प्रथमेशचा 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना SSCC डोंबिवली संघाची धावसंख्या बिनबाद 22 धावा, 22 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सिद्दीक सर, धावसंख्या चांगली आहे, विकेट वाचून 2 फलंदाजांचा खेळ होतोय, पण मात्र या धावसंख्येला आकार देण्यासाठी कुठेतरी प्रयत्न आताच करावे लागतील, कारण विकेट वाचून खेळण्याऐवजी कधी कधी धावा बनवून खेळलं चांगलं. देखिए बड़े बड़े बैट्समैन का आना बाकी है और पिच पे जो लोग इस वक्त मौजूद हैं उनको पता है कि आगे का प्लान क्या बताया गया है. बहरहाल आपके पास 10 विकेट जब शेष रहते हैं तो आप 100% रिस्क लेके बल्लेबाजी कर सकते हैं. दूसरे लफ्ज़ों में हम कह सकते हैं कि रिस्क लेने का आपको परवाना मिल जाता है. बहरहाल एंड ऑफ द सेकेंड ओवर, वेरी गुड टोटल so far on the board, 22 for no wicket. Change in bowling now is going to be Karan Patil, the left arm orthodox spin bowler. बदल आवश्यक आहे. मागच्या सामन्यामध्ये करणचा क्रमांक थोडा खालचा राहिला होता, पण आता विकेटचा शोध घेण्यासाठी कदाचित शाहिदला वाटतंय की स्पिन अटॅक इंट्रोड्यूस केला पाहिजे आणि त्याचमुळे तो अनुभव तो झोकतोय. हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न तो करतोय. कारण जसा त्यांनी उल्लेख केला की TDPL साठी त्यांनी मध्य प्रदेशची टुर्नामेंट सुद्धा सोडले, त्याचमुळे या TDPLचं महत्त्व किती आहे शाहिदच्या मनामध्ये त्याची जाणीव झालेली आहे आणि त्याचमुळे एक सामना त्यांनी गमावलाय, पण आता जर प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. त्याचमुळे सर्वतोपरी प्रयत्न तो करतोय, आपला अनुभव झोकतोय आणि करण पाटीलला इंट्रोड्यूस करतोय. पंचांच्या डावीकडून करण स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत विशाल शाह. धावसंख्या 22 2 षटकाच्या समाप्तीनंतर. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, पण पोहोचेल का? नाही पोहोचणार. बॉल सीमारेषा पार. मिळतील या 4. या षटकाची सुरुवात दमदार चौकार. पाहायला मिळते. खूप जास्त दूर होता बॉल. बॉलचा टर्न न ओळखता फक्त बॅटस्विंग पाहायला मिळाली, पण खूप चांगला हातभर बॉल वळवलाय गोलंदाज करण पाटीलने. फिरकी गोलंदाजी, काफी टर्न मिला था पिछली गेंद पर. वापसी होते सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठानची. खूप जास्त बाहेर होता बॉल. कट केलाय बॉलला. फॉल जाईल थर्ड मॅन सीमारेषा या दिशेनं आणि बॉल नाही थांबणार. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. अनस्टॉपेबल बॅटिंग विशाल शाह. टर्न होने का इंतजार किया, बल्ला फेंक दिया, गेंद फ्लाई स्लिप से 4 रन.
ऑन साइडला पुल केलंय, क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत, काऊ कॉर्नरला पोहोचतील, एक सिंगल पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, प्रथमेशचा नकार, चांगला थ्रो बॅटिंग एंडला आणि खूप चांगला नकार प्रथमेशचा पाहायला मिळाला. दरम्यान एक सिंगल होते, पूर्ण धावसंख्या बिनबाद 31. देखिए जहां खेलना चाहते थे वहां नहीं खेल बैठे, उसका कारण था कि टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी चढ़ गई थी. फिरकीपटूला आणण्याचा फायदा तर झालेला आहे, पण अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातला. 3 वेगवेगळे गोलंदाज आपण पाहिले. पहिलं षटक विश्वजितचं, त्यांना थांबवलं. दुसरं षटक किरणचं, जे मागचं होतं 10 धावांचं, करणला बोलवण्यात आलं. करणने 2 डॉट बॉल, 1 सिंगल, 2 चौकार आणि आता शेवटचा बॉल बाकी या षटकातला. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. लेफ्ट आउट विकेट प्रथमेशसाठी. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय फ्लाय स्लीप, शॉर्ट फाईन लेग, गली, पॉइंट. ऑन साइडला फोर्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक पोहोचते आहेत काऊ कॉर्नरला. तोपर्यंत एक सिंगल होते, पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जात नाहीये. कारण बचेंगे तो और भी लढेंगे, त्याचमुळे अजूनही कुठलीच घाई करण्याचा इरादा या दोन फलंदाजांचा नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना एसएससी डोंबिवली संघाची धावसंख्या बिनबाद 32 धावा. पुढील 3 षटकांसाठी लीड करतील व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सन्माननीय सिद्धी बाबी सर. थँक्यू. मनीष पाटिल 3 ओवर में 32 रन हुए, लेकिन प्लस पॉइंट जो जाता है एसएससीसी डोंबिवली की तरफ के 10 के 10 विकेट शेष है. आप देख रहे हैं टीडीपीएल सीजन 4 आप तक लाए. हैदराबाद में 4 मीनार और टीडीपीएल में 3 मीनार. तेजस पाटिल जी, मिस्टर जीटीसी, जल्पेश भुईर और सुशील पाटिल. ये देखिए इस वक्त विशाल शाह कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. 14 गेंदों में 26 रन बनाए हैं और प्रथमेश मात्रे एंकर रोल अदा कर रहे हैं. स्वागत है आप सभी का. इसके बाद आज रात का आखिरी मुकाबला इस मैच की विजेता टीम और मौलिक 11 मेगा वाकबिल के बीच में. बने रहिए हमारे साथ. डोंट गो अवे. चला जास्त वेळ घेऊ नका. या सूचना आयोजकांच्या वतीने आम्हाला मिळते आहेत, जशी आता सिद्दीक सरांनी चर्चा केली. यानंतर अजून एक सामना खेळवायचा बाकी आहे आणि प्रेक्षकांना देखील तो आनंद द्यायचा आहे. त्याचमुळे आता बॉलिंग ट्रॅकवर चौथ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक येत आहे. सेकंड स्पेलसाठी विश्वजित. विश्वजीत ठाकुर का छोर बदला गया है, उनको उस एंड से बॉलिंग पे बुलाया गया है. सामना करेंगे प्रथमेश मात्रे. उछाल दिया है, ये भिंगड़ी है, गेंद निकल गई है वाइडिश लॉन्ग ऑन और मिड विकेट के ऊपर. लेकिन देखना अंपायर क्या कह रहे हैं. क्या मस्तक पे दस्ता किया. 6 रन. स्पेशल प्रथमेश मात्रे स्ट्रोक आफ्टर लॉन्ग टाइम. का स्ट्रोक खेला वहां पे प्रथमेश मात्रे ने. भिंगड़ी शॉट, पटकी भी गेंद खींच के मारा है. पीछे खिलाड़ी हैं, देखते रह गए. गेंद गैप में ट्रैवल करती हुई चाबू की स्ट्रोक. 4 रन. टार्गेट कोणी केले प्रथमेश म्हात्रेने, तर विश्वजित ठाकूरला टार्गेट केलेलं आहे आणि बॅक टू बॅक मोठे स्ट्रोक्स येत आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि आता मात्र एक लय एसएससी डोंबिवलीची सेट झालेली आहे. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी. नाबाद 42. इसी समय में कल विक्की वुड पे अटैक किया था भावेश नाइक ने. फिर से गेंद मैदान के बाहर. हैंड एंड सम 6 रन तान दिया आसमान में. आणि त्यानंतर आपल्या रीच मध्ये घेताना बॉलला हवा दिली आणि थेट लॉंग ऑन सीमारेषा दाखवली. आणि आता या षटकात या पहिल्या 3 चेंडूंवर मिळालेल्या आहेत एसएससीसी ला 16 धावा. कहा था ना मैंने, बड़े मैच के खिलाड़ी. ये अच्छा ड्राइव है, फील्डर पीछे मौजूद है. अब जाकर थोड़ा फम्बलिंग हुआ है और गेंद निकल गई है बाउंड्री लाइन के बाहर. इसे कहते हैं 1-2 का 4. खत्म होने के बाद बोनस बांट रहे हैं.
तोय आणि आता बोनस कशामुळे तर क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला बॉल पोहोचलाय तोपर्यंत बघा एकदा विचार करायला हवा होता की बॉल कसा कॅप्चर करायचा कव्हर करायचा चुकले 2 पायांच्या मधून बॉल सीमारेषा पार चौकार ठाकुर इस मर्तबा हल्के हाथों से केवल पुश किया गेंद को 1 रन। कल भी लूजर वर्सेस लूजर का मुकाबला था और मैग्निफिसेंट नवी मुंबई के सामने आदित्य पिरिया लॉजिस्टिक के दोनों बल्लेबाज भावेश नाइक और मयूर दातिलकर ने विक्की भुईड़ के खिलाफ मोर्चा खोला था। 2 ओवर में 37 दिए थे और यहाँ 11 गेंदों में अब तक प्रथमेश 27 करतोय आणि आता एक काम करण्यासाठी आलाय दिनू कांबळे। देखना है कि इस एंड से किसको गेंदबाजी दी जाती है। मात्रे के बारे में मैंने पहले ही कहा था कि डू और डाई के मैचेस के अच्छे खिलाड़ी हैं और अब उन्होंने बढ़िया बल्लेबाजी की है। कुल स्कोर 59 रन 60 रन एक खिलाड़ी होने के बाद आणि स्ट्राइक रेट पण मेंटेन केलं त्याने 11 चेंडूमध्ये 34 म्हणजे 300चा स्ट्राइक रेट तो खेळतोय म्हणजे पहिले जे चेंडू त्याने घालवले होते ते आता वसूल केलेत धावा बनवून आणि धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये पोहोचले एसएससीसी डब्ल्यूजी स्ट्राइकर एंडला दिनू कांबळे। कल्पेश जाधव दिनू को पीछा किया था, थोड़ा लेट रिवेट रहा था, पैर देरी से आए थे वहाँ पे ड्राइव लगाने के लिए। जहाँ मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है।
पिचवर तो सातत्यानं काम करत राहिला, फलंदाजांच्या उणीवा शोधल्या आणि त्यानंतर आता मोरिशने कुठली चूक न करता तो झेल टिपला आणि आता फक्त शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातले. नए बैट्समैन जिन्हें ब्लास्टर भी कहा जाए तो कम है, हार्ड हिटर भी कहा जाए तो कम है, पिंच हिटर भी कहा जाए तो कम है. साई शेलार, स्कोर है 60 रन 2 विकेटों के नुकसान पे, 60 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. जर एकदा चमकले तर बॉल एकतर घेसरमध्ये जाईल नाहीतर एका बाजूला कोळेगावमध्ये जाईल. इतकी चांगली कॅपॅसिटी आपल्या साई शेलारकडे आहे. बघा, जोपर्यंत बॉल हरवत नाही, खराब होत नाही, फुटत नाही, तोपर्यंत बदलला जाणार नाही. आणि जर नवीन चेंडू मिळेल तुम्हाला, लक्षात घ्या, ही सूचना काल देखील समालोचक बांधवांनी दिली होती. त्याचमुळे पंच त्या ठिकाणी डिसाईड करतील की बॉल खेळण्या योग्य आहे की नाही. साई शेलार स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. फ्रेश बॅटर आहेत. प्रथमेश मात्रे रिदम मध्ये आहेत, 34 वर खेळत आहेत आणि एसएससी डोंबिवली संघ 60 वर. ओवर नंबर 5 चलता हुआ साई शेलार आए हैं कल्पेश जाधव के सामने. इसके बाद आखिरी मुकाबला आप देखेंगे मौलिक 11 मेगा वाकबिल और इस मैच की विजेता टीम. 3 टीमें क्वालिफाई कर चुकी है टीडीपीएल सुपर 8 के लिए. ओ बेस्ट बॉल ऑफ द टीडीपीएल. मेरा अपना मानना है कि टीडीपीएल की सबसे अच्छी गेंद डेडली यॉर्कर था, जहां पे बल्ला भी नीचे नहीं ला पाए थे साई शेलार. इंटरेस्टिंग रहेगा देखना. व्हाट अ बॉल. आई थिंक बॉल ऑफ द टीडीपीएल. ऑन ए बॉल फॉर साई शेलार. यॉर्कर लेंथ ॲट हिज बेस्ट. काय लेंथ कल्पेशची पाहायला मिळाली आणि काय सुरुवात होती या षटकाची षटकाराने आणि काय शेवट आहे या षटकाचा 2 विकेट्सने. क्लोज व्यू से देखिए, बल्ला भी नीचे नहीं ला पाते. क्या गजब की गेंद थी वहां पर, जिसपे के बोल्ड कर दिया उन्होंने साई शेलार को. 5 ओवर की समाप्ति. रन बने एसएससीसी डोंबिवली के 60 रन 3 विकेटों के नुकसान पे. कमाल का ओवर खत्म किया. हालांकि सिक्सर भी आया, लेकिन 2 विकेटें ली कल्पेश जाधव ने. चांगलाच पलटवार आपण कल्पेशचा म्हणू शकतो आणि त्यातल्या त्यात आपण जर पूर्ण षटकाचं अनालिसिस केलं तर बॉलला टर्न सुद्धा चांगलाच मिळाला कल्पेशच्या. या अगोदर आपण करण पाटील षटक पाहिलं, त्याला देखील गोलंदाजाला टर्न मिळाला. त्याचमुळे ही जी खेळपट्टी आहे, रात्रीची खेळपट्टी गोलंदाजांना मुख्यत्वे फिरकीपटूनच चांगली साथ देते, त्याचंच प्रमाण या डावामध्ये पाहायला मिळालं. शेवटचं षटक आहे आणि पुन्हा एकदा करण पाटीललाच राखण्यात आलं होतं शेवटच्या षटकासाठी, ज्यांनी मागच्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या आणि म्हणूनच लॉग ओव्हरची जबाबदारी करण पाटीलला मिळते. देखिए, प्रथमेश मात्रे ने कमाल की बल्लेबाजी की है. हालांकि पहले मैच में वो कामयाब नहीं रहे, लेकिन कहते हैं कि क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी. आपका क्लास कभी भी नहीं मरता है. देखना है डेथ ओवर में गेंदबाजी किसके हाथ में दी जाती है. करण पाटिल को उस एंड से लगाया गया है. 2 बैट्समैन पिच पे मौजूद हैं. प्रथमेश मात्रे के साथ नए बैट्समैन आशुतोष चौहान, मैन फ्रॉम खमालपाड़ा. साई शेलार के लिए बचाने के लिए कुछ भी नहीं था. इतनी खतरनाक स्विंगिंग यॉर्कर थी. टो क्रशर. करण पाटिल सामना करेंगे. समय ज्यादा ले रहे हैं करेश मात्रे आप. करण पाटिल. ये भी नहीं भूलना चाहिए सामने की टीम में शाहिद शेख है. कभी कभी तो अकेले ही मंजिल पार कर लेता है एक खिलाड़ी. फुल टॉस गेंद सामने मारा है, शकर की गोली दी है और आखिरकार अच्छी बारी खेलने के बाद प्रथमेश मात्रे आउट.
जो लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन पे आउट हुआ है। फुल टॉस बॉल को सामने मारना ऐसा है की तरास डोक्याला आणि मलम पायाला। अच्छी गेंद, काफी टर्न और बाउंस मिला था, घूम के मारना चाहते थे नए बैटर संकेत मोरे। काफी टर्न और बाउंस मिला था। करण पाटिल, ओह क्या गेंद थी, समझ ही नहीं पाए खेले क्या ना खेले। अंपायर का बाई का इशारा है। यस, एक रन आता, आउट हो गया, रन आउट हो गए नॉन स्ट्राइक के बैट्समैन। 60 पे गिरने वाला ये 5वां विकेट। ही जी 60 ही संख्या आहे SSCCच्या संघाच्या लक्षात राहील, कारण आपण पाहिलं तर 60 वर जवळपास 4 फलंदाज बाद झालेले आहेत। जर तुमच्या संघाची गोलंदाजी टाईट असेल मग तुमच्या संघाचं भविष्य ब्राईट असतं, आणि तेच ब्राईट भविष्य सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान या संघाचं पाहायला मिळते। आणि मागच्या 7 चेंडूंवर एकही धाव SSCC टीमला मिळाली नाहीये, आणि त्याचमुळे कधी कधी भानावर राहून क्रिकेटचा खेळ मैदानात खेळायचा असतो। अजूनही शेवटचे 3 बॉल्स बाकी आहे, अजूनही हातातून काहीच निसटलेलं नाहीये SSCCच्या। शेवटचे 3 बॉल्स बाकी आहेत, नावावर करता येऊ शकतील। प्रथमेश पाटिल नए बैट्समैन, इनकी जो बाल हैं, गेसू हैं, जुल्फे हैं, इनकी चर्चा हमेशा रहती है। देखिए ना, उनके कांधों पे बाल है, घनेरी जुल्फों को कांधों पे डाल रखा है, अजीब सांप सपेरे ने पार रखा है। नए बैटर देखना है, उनके पास ज्यादा कुछ नहीं है बचाने के लिए, क्योंकि डेथ ओवर की 3 गेंदें बची है। करण पाटिल, प्रथमेश को स्विंग एंड मिस। मेरे ख्याल से आशुतोष आउट हुए हैं, प्रथमेश ने स्ट्राइक अब लिया है। संख्या मोजूया, बॉल्स किती मागचे डॉट आलेत, तर एकूण 8 बॉल डॉट्स आलेले आहेत। म्हणून हे लक्षात घ्यायला हवं की आपण मैदानात गेलेलो असताना प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणार नाही, पण एक डॉट बॉलचं ओझं तुमच्या संघावर वाढत असतं। 8-9 गेंदों में रन नहीं बना है, 5 विकेट गिरे हैं। ढूंढते रह जाओगे, इस तरह की गेंदबाजी हो रही है, और वाकई में ढूंढो ढूंढो रे साजना, लेकिन साजन या साजना नहीं मिल रही, विकेटें मिल रही। 2 चेंडू 2 षटकार कराले तर 2000 हर्षल पाटील पडलेगाव यांच्याकडून प्रथमेश पाटील साठी। हर्षल पाटिल पडलेगांव ने 2 सिक्सर के लिए 2000, लेकिन इनमें क्षमता है, इनको इसीलिए भेजा जाता है 2-4 गेंदें बचती है जब। ओ रॉन्ग वन किया था वहां पे, बहुत ही खूबसूरती के साथ करण पाटिल ने। आप जाकर गिरते पड़ते बाई का रन आया है, डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला कारीचा आधार। 1 रन से स्कोर 61 रन 6 विकेट। हा आधार जास्त काही देऊन जाणार नाहीये। आता आधार द्यायचा असेल तर शेवटच्या बॉलवर तो जबाबदार खेळ दाखवावा लागेल। करण का सामना करेंगे बैट्समैन सौरभ मात्रे। इनको बहुत लेट बल्लेबाजी के लिए भेजा है, रन मशीन ऑफ खार्डी सौरभ मात्रे। ओ कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, लेकिन इन फील्ड पे से ऊपर से गेंद चली गई है। जब तक कि डीप में फील्ड होती 2 रन बना लिए बैट्समैन ने। तो इस तरह SSCC डोंबिवली ने बनाए 63 रन। 64 रन की चुनौती रखी है सुरेश बाल्यामामा प्रतिष्ठान के सामने। ये किस तरह पूरी होंगी, आगे की कहानी सुनते हैं मिस्टर IPL कुणाल दाते और वॉइस ऑफ कल्याण डोमोली नितिन कालन की जबानी। एक छोटा सा ब्रेक, हम यूं गए
और युवा आए, आप बने रहे हमारे साथ TDPL में। A1 सूत्रसंचालक राजेंद्रजी पाटील खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पाहतायत, धन्यवाद. आपण जाऊया आता आमचे DJ हंसकडे आणि पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये नितीन काळन सर सोबत असतील कुणाल दादी सर. थँक्यू. व्यासपीठावर सर्व सन्मान्य पाहुणे, आपण पाहतोय फुल टॉसचे बॉल्स आपण यूज करतो. हाईक झोन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, धन्यवाद. सियाराम शॉप, कल्याण फाटा, शील्ड रोड, रहमान सर, तसेच फ्युचर फॉरवेअर फाउंडर, शील्ड फाटा, मुंब्रा. मनपूर्वक आभार सर्व सन्मान्य पाहुण्यांनी. खरं तर निळजेचं हे ग्राउंड, ज्या ग्राउंडवर मकर संक्रांती चषक देखील आपण सातत्याने वर्षानुवर्ष पाहत आलेलो आहोत आणि त्यामुळे ती साक्ष या वर्षी देखील आपण घेणार आहोत. पण TDPL साठी हे मैदान जे उपलब्ध करून दिले त्याबद्दल जय हनुमान क्रिकेट संघ तसेच ग्रामस्थ मंडळ निळजे मनपूर्वक आभार. घेऊ एक छोटासा DJ ब्रेक आणि ब्रेक नंतर येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये. थँक्यू. टीम SSCC डोंबिवलीने ते दिनू कांबळे बाद झाले आहे. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर विशाल शाहने 26 धावा बनवल्या, प्रथमेश मात्रेने 34. दिनू या मॅचमध्ये आपण पाहिलं तर शून्यावरती बाद झालाय. शेवटच्या 10 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्या SSCC डोंबिवलीने, त्यामुळे धावा झाल्या 63 आणि 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. ते केतनजी तरे यांनी पुरस्कृत केलेला संघ सुरेश बाळ्यामामा म्हात्रे प्रतिष्ठान भिवंडी या टीमला. यातून विजेता संघ आणि मेगा मोलिक, मेगा वाघबिल या संघासोबत मॅच होते, त्यामुळे ओमी केने वाट पाहत आहेत की कोणता संघ यातून विजेता संघ होईल आणि आमच्यासोबत आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळ. तिथून एक संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय ऑलरेडी, पॅरामाउंट RMC इन्फ्रा हा संघ ठाणा जिल्हा प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहतायत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अंडर-24 प्रीमियर लीग. डायगरचे नीरज पाटील, देसाईचे प्रमोद म्हात्रे, आदित्य पाटील दहिसर, यश पाटील गोळिवली आणि मोनीश पाटील देसाई घेऊन येत आहेत. अंडर-24 ग्रामीण प्रीमियर लीग 9, 10, 11 डिसेंबरला ती स्पर्धा होईल डायगरच्या मैदानामध्ये. विशेष सहकार्य सुशील पाटील आणि GTC टीम, त्यांचं विशेष सहकार्य त्या स्पर्धेसाठी नीरज एंटरप्राइजेस, जय वेशी माता टायगर संघ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. संघ मालक उमेश पाटीलचे टायगरचे आहेत, संघ नायक रोहित पाटील आहेत नागावचे आहेत. म्हणजे 12 संघ तिथेही तुम्हाला खेळताना दिसतील अंडर-24 प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. सलामी जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. OB11चे राजेश राऊत यांचे आगमन झाले पडलेगावचे, त्यालाही विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हर्षल पाटील सुद्धा उपस्थित आहेत पडलेचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. कलेश म्हात्रे आणि शाहिद शेख टेनिस क्रिकेटचा गब्बर सलामीला येतोय. मॅन फ्रॉम अंबिवली, दुसऱ्या बाजूला कलेश म्हात्रे तुम्ही पाहतात, मॅन फ्रॉम भादवड भिवंडी. ही सलामी जोडी पाहतोय कुणाल सर. लक्ष या मॅच मध्ये 64 धावांचे 64. धावा चेस करायचे त्या मॅच मध्ये कुणाल सर. सलामी जोडी मैदानात दाखल झाले. कुणाल सर काय सांगाल, काय टार्गेट काय वाटतं तुम्हाला? 64 टार्गेट आहे, 6 ओव्हरची मॅच आहे. मला प्रत्येक मॅचला काही ना काही वाटतंच. या मॅचला असं वाटतंय की हा जो सामना आहे लास्ट बॉल पर्यंत जाऊ शकतो, कारण SSCC डोंबिवलीकडे गोलंदाज चांगले आहेत. शाहिद पॉवर प्ले फोडण्यासाठी जाणला जातो दुसऱ्या टीम मध्ये. कलेश म्हात्रे वॉल म्हणून त्याची एक वेगळी भूमिका असते, तो थोडासा संयम दाखवतो, नंतर आक्रमण त्याच्याकडून केलं जातं आणि त्याचमुळे 64 धावा सेकंड इनिंग मध्ये अंडर फ्लड लाईट्स आणि या थंडगार अशा वातावरणामध्ये ऑलमोस्ट घड्याळामध्ये 11:15 वाजलेले असताना सोपं नाहीये. आणि त्याचमुळे एक विश्लेषण करत असताना जो अनुभव गेल्या 8-10 वर्षातला आलाय टेनिस बॉल क्रिकेटचा, त्याच्यावरून असं वाटतंय की हा जो सामना आहे कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत ओव्हरपर्यंत जाऊ शकतो आणि मॅच रफ अँड टफ होईल हीच शक्यता आहे.
नक्कीच पहिलं षटक घेऊन येतात खानुके खान, सुलतान खान येत आहेत. पहिला चेंडू उंच गेलाय, टायमिंग चांगलं झालंय आणि चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. शाहिद शेख उर्फ गब्बरच्या बॅट मधून आलाय सिक्सर. पॅट मधून पहिल्याच बॉलवर षटकार. सुलतान दुसरा चेंडू थोडासा बाउन्स दिलाय, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. उमेश केनेसरांचा इशारा आहे तो मॅन फ्रॉम निंबिवली. वन बाउंडची वॉर्निंग सुद्धा कुणाल सर देण्यात आलेली आहे. आणि पॉवर प्लेचा उल्लेख केला तर गब्बर पॉवर प्ले फोडण्यासाठी जाणला जातो. त्याने सुरुवात धडाक्यात केली, धावा झाल्या 7. दबाव इथे दिसतोय सुलतानवर कारण त्यानंतर त्याने बाउन्सरचा वापर केलाय. सुलतान हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, गलीमध्ये फिल्डिंग थोडीशी खराब आहे. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला कुणाल सर आणि 2 धावा बघा. जिथे एकही धाव नव्हती कुणाल सर असं वाटत होतं तिथे 2 धावा मिळाल्यात. आणि ही खासियत राहिली आहे, जर पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही धावा अडवल्या तर दबाव येईल बॅटरवर आणि जर या धावा त्याला देत गेले तर मात्र तो स्ट्रायकिंग एंडला जात राहील आणि तुमच्या गोलंदाजाला थोडंसं कठीण काम होऊ शकतं. आणि हीच खासियत आहे या शाहिद शेखची, गब्बरची. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत, धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 9. सुलतान राईट मोर द विकेट. चांगला चेंडू होता, पहिल्यांदा थोडासा बाहेर निघालाय, बीट केलं इथे फलंदाज शाहिद शेखला. चांगला चेंडू होता, शाहिद शेखला आपण इथे बीट करत यश मिळाले सुलतानला. चांगला बॉल, वेगाने टाकलेला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला शाहिदच्या विरुद्ध. डॉट बॉल येतोय. सुलतानचं पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये SSCC कडून. सुलतान हाही चांगला चेंडू आहे, मागच्या चेंडू नंतर हाही चेंडूवरती कमबॅक केलाय. शाहिद शेखला थोडंसं शांत ठेवलंय कुणाल सर. आता 9 धावा आल्या होत्या. गाडी रिदम मध्ये आहे आता सुलतानची. 2 बॉल चांगले टाकलेत. हा चांगला यॉर्कर होता, पुढे टाकलेला बॉल बीट करून सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. सुलतान इथे फटका चांगला आहे, मिडो आपला क्षेत्ररक्षक आहे, काहीच करू शकत नाही. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाईल. शाहिद शेखच्या बॅट मधून येतोय चौकार. पाहायला मिळाला शाहिदचा हलकासा बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. हा फॉलीवर घेत असताना खूप चांगला ड्राईव्ह केला, मिड ऑफ आतमध्ये होता आणि तेच सांगतोय सुलतान त्याला थोडासा बाहेर तो रुख आणि बरोबर त्याच्या डाव्या बाजूने बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफला 4. 13 धावा पलकवती लागलेत. सुलतान इथे मिडो आपला क्षेत्ररक्षक आहेत, आशुतोष चव्हाण आहे, चूक होणार नाहीये. शाहिद शेखला बाद व्हावं लागेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम सुरेश बाळा मामा म्हात्रे प्रतिष्ठान टीमला. चेहऱ्यावर असेल कारण शेवटच्या बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे. 13 धावा फलकावर लागल्यात. स्लाइटली शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉडी बॅलन्स चुकीचं होतं, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेत गेला मिड ऑफला. आशुतोषने कोणती चूक केलेली नाहीये. टायमिंग फसलं आणि बॅटच्या स्टिकरवर बॉल लागला, त्याच्यामुळे जे अंतर पाहिजे होतं पॉवर प्ले मध्ये मिड ऑफला क्लिअर करण्यासाठी ते मिळालेलं नाहीये आणि विकेट प्राप्त केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये सुलतान खानने आउट होतोय शाहिद शेख. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येईल. थोडासा निराश आहे शाहिद कारण सुरुवात चांगली मिळाली होती, वेल बिगन इज हाफ डन, परंतु शेवटचं जे हास्य होतं तो हसताना दिसलाय गोलंदाज सुलतान खान. नक्कीच पहिलं यश मिळाले SSCC डोंबिवली टीमला. गणेश भोईर मोठागावचे यांनी नक्कीच जलपेश आणि त्याच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. ठाणा जिल्हा प्रीमियर लीगला मोठागावचे तर जलपेश भोईर आपली हार्दिक आपण पहिले तर गणेश भोईर आपली हार्दिक स्वागत मोठागावचे. पहिल्या षटकात आपण पाहतोय 13 रन्स आलेत, बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. अतुल पाटील ज्यावेळी गोलंदाजीला येतील नक्कीच त्यांना विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइस इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आलेला आहे. कोणाच्या जागेवरती ती बॅट्समन सुद्धा इनफॅक्ट आलेत का? नक्कीच ओके. आणि साईच्या बदली सुद्धा क्षेत्ररक्षण करण्यासाठी इनफॅक्ट प्लेअर आलेले आहेत.
तर कधी सुलतानला असं वाटलं फिल्डिंगचं विचारतायत. तुषार बॅटिंग करण्यासाठी. फक्त बॅट्समन जे बॅटिंग करण्यासाठी आलेत कोणाच्या जागेवर आले ते फक्त पंचांना सांगायचं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा वादविवाद होणार नाहीये. ओके. कपिल पाटील आलेत, मॅन फ्रॉम वाडेकर. जय जलेश्वर वाडेकर संघाटी सातत्याने खेळत असतात. ऑप्शनच्या बाहेर होता, पंच केलाय पॉईंटच्या दिशेने, क्षेत्रक्षे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग झाली तिथे. रनआउटचा धोका जरूर होता कुणाल सर, मात्र एकच रन्स मिळाले करेशला. एकने धावसंख्या हे कॉमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळते, धावसंख्या 14 वरती. सुरुवात चांगली झाली होती आणि त्याच्यानंतर विकेट आली. तो दबाव इथे दिसेल आता या ओव्हरमध्ये. कपिल बॉल फिरवण्यासाठी जाणला जातो आणि फार एंडने गोलंदाजी करत असताना आता त्याला तोच दबाव बनवायचा आहे. तुषार शेळके आलाय फलंदाजीसाठी, न्यू बॅटर. तुषारसाठी या चेंडू शॉर्ट पॉइंटला. फिल्डिंग चांगली आहे, मात्र एक रन्स रोखू शकत नाहीये. फिल्डिंग चांगली होती. संकेत मोरे तिथे होते, मॅन फ्रॉम अंबरनाथ. अंबरनाथने सुद्धा खूप चांगले खेळाडू दिलेले आहेत. आणि तुषार शेळकेच्या बद्दल सांगायचं झालं तर सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठानमध्ये त्याला घेण्यासाठी भरपूर चढाओढ होती आणि शेवटी त्याला घेण्यात आलं टीम मध्ये. आता त्याला संधी देण्यात आली, हे मात्र विशेष या मॅच मध्ये. कपिलचा चेंडू पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. करेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय सिक्सर. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात, चांगला फटका. 6 धावा मिळताना दिसतात आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 धावा. फटका चांगला होता. द बॉल बादवाड आपण पाहतोय, फटका चांगला आहे. पंचांचा इशारा येतोय. रिव्हर्सच्या माध्यमातून करेश म्हात्रेच्या बॅट मधून आलाय चौकार. पाहायला मिळते. बॅक टू बॅक मोठे फटके येत असताना पाहायला मिळालेत आणि कपिलच्या विरुद्ध आक्रमण सुरू झाले आणि ते आक्रमण कोणी केले तर फलंदाजाचं नाव आहे करेश म्हात्रे. नक्कीच आपण पाहिलं तर टीम सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान या टीमला शुभेच्छा आलेत. गुंदिवली गावचे जयेश म्हात्रे युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतात, त्यांच्याकडनं या टीमला शुभेच्छा आलेत. संपूर्ण ठाणा जिल्हा प्रीमियर लीगला शुभेच्छा आलेत. तर जयेश म्हात्रे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 25 धावा तापल करते आपल्या पाहायला मिळते. कुणा सर अपील झाली या बॉलवर, स्पष्ट नकार आलाय. करेश स्ट्रायकिंग एंडला, कपिल गोलंदाजीसाठी. कपिल पुन्हा शपल झाले, फटका बनवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. धावा चेस करत असताना सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान, केतनजी तरे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान 29 रन. आता 24 बॉल मध्ये फक्त 35 करायचे आहेत. ज्याप्रकारे काल आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये धावा चेस होत नव्हत्या, मात्र आज या स्पर्धेत आपण जर विचार केला तर धावा चेस होत आहेत. मग मागच्या मॅच मध्ये 56 धावा मौलिक 11 मेगास्फोट वाघवीला झाल्या नाही. 29 धावा झाल्यात आणि आपण पाहतोय नुकतीच निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे. आमदार महेश बालदी जे उरणचे विद्यमान आमदार आहेत, त्यांचे पीए दर्शन ठोंबरे आणि ते सर्वच त्यांचा मित्रपरिवार सध्या या TDPLचा आनंद घेत आहेत. दर्शन ठोंबरे आपलं मनपूर्वक आभार. आणि शाहिदची खास करून त्यांना बॅटिंग आवडते, परंतु शाहिदने सुरुवात दिल्यानंतर ते बाद झालेत. आणि आता धावा झाल्यात सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान ची स्कोर बोर्डवर 29. एक फलंदाज बाद. या मॅच मध्ये लक्ष्य 64 धावांचं. करेशला द वॉल म्हटलं जातं, परंतु आता तो वेगाने धावा करतो, हे मात्र विशेष. नक्कीच चांगली बॅटिंग करतोय आता मात्र बघायचं. तुषार शेळके पोगावचा खेळाडू आहे. कुठला गेले, जागा मोडली, गॅप मध्ये खेळत आहेत. पॉइंटच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत
आणि अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. उमेश केने सरांचा इशारा येतोय, चौकार. तुषार शेळकेच्या बॅटमधून शेळके ब्रदर्स पोगाव हा देखील संघ नेहमी चर्चेमध्ये असतो. संघ मालक देखील आहे तो, परंतु या टीम मध्ये खेळताना दिसतो आणि इम्पॅक्ट पाडतो. इम्पॅक्ट प्लेअर. रिव्हर्स खेळायचं होतं मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज आपण पाहतोय सुलतान खान, मॅन फ्रॉम उल्हासनगर. टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर चेंडू सुरुवातीचा काळ तुम्ही पाहिलं. प्रतीक स्पोर्ट डिंग डॉंग या संघामध्ये सुद्धा वर्णी लागलेले. विके प्रतिष्ठान डोंबिवली. चेंडू हलक्या तरीके सॉफ्टवेअरचा वापर केलाय. पुश करो खुश रहो. एक ते सिंगल मिळाले. एकने धावसंख्या पुढे सरकेल. बिपिन दुबे आम्हाला सांगतायत 34 34 64चं टार्गेट म्हणजे 30 रन्स अजूनही करायचे बिपिन या मॅच मध्ये. आणि चेंडू शिल्लक आहेत ते आपण पाहिलं तर 21. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. सुलतान खान विकेटच्या शोधात आहेत आणि त्याला माहिती करेजची विकेट मिळाली तर या मॅच मध्ये आपण कमबॅक करू शकतो. करेज बघा चेंडू सन्मान देतोय. हलक्या तरी खेळत बॉटमेनचा वापर केलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले. एकदा पुन्हा आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटचा धोका आहे आणि निर्णय आता मात्र तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय आणि एक शॉर्ट रन आहे. क्या बात आहे. जतीन भुयाळ सर सांगतात एक रन शॉर्टेज सुद्धा आहे आणि फलंदाज जर बाद असेल कुणाला तर एकही धाव मिळणार नाही. क्लोजही असू शकतो हा कॉल. त्याचमुळे टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. जीटीसीचे सर्वच कॅमेरामॅन आता त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आणि पीसीआर रूम कडे सगळ्यांचं लक्ष असेल. डिसिजन पेंडिंग आहे. महत्वपूर्ण डिसिजन आहे कारण या मॅच मध्ये जर करेजची विकेट मिळाली एसएससीसी डोंबिवलीला तर पलटवार होऊ शकतो. अन्यथा सुरेश बाळ्यामामा मात्रे प्रतिष्ठान केतन तरे आणि टीम या मॅच मध्ये सध्या तरी वरचढ आहे. ऍक्शन रिप्ले सध्या अनेक रिप्लेस तपासले जातील. हलक्या हाताने फक्त दिशा दिली होती पुश करा खुश राहा, परंतु त्याच्याही दरम्यान एक रन शॉट घेतली आणि रनआउट साठी विकेट किपर एंडला थ्रो आला. त्यावेळेला करेश क्रीज मध्ये पोहोचलाय का हे पाहिलं जाईल. दर्जेदार टेलिकास्ट. हे जे दृश्य आहेत हे प्रेक्षक देखील सांगतील आणि आता थोड्याच वेळात टीव्ही अंपायर आपला निर्णय देतील. नॉट आउट चा निर्णय आलाय आणि एक धाव मिळेल. एक धाव मायनस होईल ती शॉर्ट रन द्वारे. नक्कीच क्लोज कॉल होता. थ्रो फेकी चांगली होती मात्र करेजची कौतुक करावं. रनिंग खूप चांगली होती मात्र एक शॉर्ट रन आहे. 35 धावा तापालकोती लागल्या. 29 रन्स या मॅच आपण पाहिलं तर अजूनही करायचे. 64चं टार्गेट या मॅच मध्ये 35 झालेले आहेत. तिसरं षटक सुलतानचं. चांगला चेंडू होता. व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. स्वतः यष्टीरक्षक दिनू कांबळे देत इथे एक सिंगल मिळेल. चांगला कमबॅक केलाय सुलतानने. जी शॉर्ट रन देण्यात आली होती त्याचंही दृश्य आता इथे दाखवलं जात आहे. चांगला निर्णय जतीन भुयार यांचा. लाईन वरूनच तो पळत सुटला दुसऱ्या धावेसाठी. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. तेवढीच चांगली गोष्ट की कॅमेऱ्याने त्या सर्व गोष्टी टिपल्यात. नक्कीच खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. जीटीसीचं कौतुक करेल. 36 धावा तापालकोती लागल्यात. एक विकेट गमावले. तिसऱ्या षटकातील शेवटचं चेंडू शिल्लक आहे. इथे फटका चांगला आहे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत कपिल आहे तिथे. कपिल पाटील मॅन फ्रॉम वाडेगर. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. कुणाल सर 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 37 अशी धावसंख्या. सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठान या टीमची 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आपल्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकाल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहायला मिळते. त्यानंतर गण्यांचं फोटो पाहायला मिळतोय. पाण्याची मागणी करण्यात आली. 12 खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये जायचे. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि बघायचं 18 चेंडूचा खेळ शिल्लक. या स्पर्धेची आपण पाहतोय सुंदर मोमेंट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 रन्स या मॅच मध्ये करायचे. 9.00 सरासरी धावा करायच्या आणि सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर करेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये बघायचे. 3 षटकामध्ये या धावा चेस होतील का त्यापासून त्यांना रोकेल एसएससीसी डोंबिवली. या ऐकणार होत आपण 3 षटकासाठी कुणाल दाते सरांचा आवाज. जीटीसी प्रेझेंट्स TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. श्री विठ्ठल कृपा केबल नेटवर्क निळजेचे आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. त्याचबरोबर सियाराम शॉप कल्याण फाटा शेळफाटा रोड. रेहमान सर फ्युचर फॉर एव्हर
जे फाउंडर आहेत शिळपाटा मुंब्राचे. 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. माईकच्या मागून आलेल्या अपशब्दांबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण ज्या वेळेला ब्रॉडकास्टिंगच्या दुनियेमध्ये या सर्व गोष्टींमध्ये काम करतो त्यावेळेला टी व्हीवर देखील आपसुकच कबड्डीच्या खेळामध्ये जर कोणी शिवीगाळ केली तर त्याच्यासाठी माफी मागितली जाते, म्यूट केले जातात काही आवाज, परंतु ती सिस्टीम आता आमच्याकडे नाही आहे. परंतु तुमच्यापर्यंत जर काही अपशब्द पोहोचले असतील तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कॉमेंट्री बॉक्समधून. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. ते आमच्या तोंडून निघालेले नाहीयेत, हेही विशेष, कारण आता व्हिडिओचा जमाना आहे, लवकर स्क्रीन रेकॉर्डिंग होऊ शकते. 18 चेंडू 27 धावा. मॅच ऑन. परत एक वेळा सगळ्यांचं स्वागत आहे TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ही निळजे गावची जोडी क्रिकेट गाजवलंय, परंतु सध्या सह आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. बॉल हवेत आहे, कव्हर पॉइंट मधून डीप मध्ये जाईल बॉल. एक धावी ते कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला आणि 2 धावा ऍड होतील. कॅप्टनने बॉल अडवला तोपर्यंत 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर पुढे जाईल. धावा वाढतायत, धावा झाल्यात 39. आता 17 बॉलचा खेळ शिल्लक आणि 17 बॉलमध्ये 25. आणि हा माणूस या संपूर्ण शोच्या मागे आहे, तन मन आणि धनाने देखील. मिस्टर GTC जलपेश, भरपूर मेहनत, गेले कित्येक वर्ष 4 सीझन तुमच्या समोर आणलेत. उलटा मारण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, डॉट बॉल. दबाव इथे बनतोय आता फलंदाजी करणाऱ्या टीमवर, आणि 1-2 डॉट बॉल या ओव्हरमध्ये जर आले तर मजा येईल या मॅच मध्ये. जसे मी मगाशी उल्लेख केला होता की लास्ट ओव्हरच्या लास्ट बॉल पर्यंत जर सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला गुलाबी थंडीमध्ये तर मजा येईल या मॅच मध्ये. 16 बॉल 25 धावा. आय बॉल चांगला होता, खूपच चांगला ड्राईव्ह इथे केला. डीप मध्ये फिल्डर येतोय, स्वीपर कव्हर मध्ये धावत येऊन बॉल अडवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी होती परंतु थोडासा उशिराने आलाय बॉल. तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील फलंदाज तुषार शेळकेला. की थ्रोफेकी थोडीशी उशिरा येते कुणाल सर, कदाचित रनआउटचाही धोका, तर ॲक्युरेट फेकी आली असती, थोडंसं क्षेत्ररक्षक वेगाने आले असते तर 2 धावा झाले नसत्या. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय ते एवन जोडी निजे गावची, अजय पाटील आणि केतन पाटील. फुलर लेनचा बॉल आहे, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, वाईडिश लॉंग ऑफला 1 धाव इथे मिळते. सिंगल डबल येत आहेत सध्या तरी आपण पाहतोय, बोटे फटके आलेले नाहीयेत. आणि तेजस पाटील, मगाशी सिद्दीक बाबेने उल्लेख केला होता की 3 मिनार, जरी हैदराबादमध्ये कुतुब मिनार 4 मिनार असले तरी इथे 3 मिनार आहेत, त्याच्यापैकी आणखीन एक स्तंभ या TDPL साठी तेजस पाटील. उद्योग क्षेत्रात भरारी घेतली कमी वयामध्ये, परंतु उद्योगाबरोबर क्रिकेट या खेळाला देखील चालना देणारं हे व्यक्तिमत्व आहे. त्याचमुळे तेजस पाटीलचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे. अनेक स्पर्धांमध्ये ट्विशा स्पोर्ट्सच्या वतीने नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याचा संघ खेळताना दिसतो आणि धडाकेबाज स्पर्धेमध्ये देखील 28 तारखेला त्यांचा संघ खेळताना दिसेल. 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. नक्कीच मॅच नेट टू नेट फाईट सुरू आहे. कुणाल सर मैदानाच्या आतमध्ये, कारण 14 चेंडू 22 येणारे 2 चेंडू या मॅच मध्ये कुणाल सर भरपूर महत्वाचे आहेत. 14 चेंडू आणि 22 धावा. उद्या खास आकर्षण देखील असणार आहे तेजस पाटील यांच्या वतीने, खास करून LED स्क्रीन लावणार आहेत या स्पर्धेमध्ये. त्याची तयारी आता सुरू झाली आहे. हा बॉल वाईड बॉल घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून आणि आता समीकरण आहे 14 चेंडू 21 धावा. आमचा कॉमेंट्री कक्ष बरोबर माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहताय बिपिन यांना, ज्यांनी अप्रतिम स्कोरिंग केली या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर आमचे को कॉमेंट्रेटर, या परिसरातला हा आवाज जो नेहमीच तुम्ही ऐकता, नितीन काळन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. बॉल हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हरला फटका, फिल्डर आहे तिथे, शोधलाय आणि खूप चांगला झेल तिथे टिपलाय. दिनू कांबळेने फलंदाज इथे बाद होईल. गरेश मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. इश्क जीने मरने को हम तो है तैयार, गोली मारो दुनिया
हे जे गाणं तुम्ही ऐकताय हे याच माणसाने वाजवलंय, जे तुम्हाला नाचवतात. आय थिंक त्यांच्या हातावर स्टॅच्यू आहे, DJ संतोष. हे छोट्या छोट्या गोष्टी ओळखल्या पाहिजेत. आणि इथे विकेट मिळाली आहे. या बॉलवर थोडासा बाहेर टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला हवेत होता. दिनू कांबळेने कोणती चूक केलेली नाहीये आणि एक चांगला झेल तिथे टिपल्याने फलंदाजाला बाद केलंय. 13 बॉलमध्ये 21 धावा आली आहे. ती विकेट ज्या विकेटच्या शोधात होता गोलंदाज आणि त्यांचा संघ, तुम्हाला फक्त स्वतःला शोधायचं आहे, बाकी सर्व तर गुगलवर आहेच. आणि या मॅच मध्ये तीच कहाणी. 13 चेंडू 21 धावा हे समीकरण असेल. आणि कदाचित जी भविष्यवाणी मी मगाशी केली होती मॅचच्या पहिल्या बॉलच्या अगोदर नितीनने विचारल्यानंतर कदाचित ती भविष्यवाणी आता कदाचित ठरू शकते. कारण आता 13 बॉलमध्ये 21 करायचे. न्यू बॅटर मैदानामध्ये आला आयकॉन खेळाडू विश्वजित ठाकूर. नक्कीच 13 चेंडू 21. आणि उद्याही यायला विसरू नका कुणाल सर. उद्या पहिलीच मॅच शेलके ब्रदर्स पोगाव विरुद्ध चॅलेंजर स्पोर्ट, आणि दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती AB स्पोर्ट विरुद्ध रॉयल स्टर्नर मीरा रोड, मीरा भाईंदर. अशा मॅचेस उद्याही पाहायला मिळणार आहेत. उद्याची रात्र ती देखील खूप रंगतदार होईल या स्पर्धेमध्ये. ड्राईव्ह केल्या, बॉल बॅक ड्राईव्ह, डोक्यावरून बॉल जाईल तोपर्यंत फिल्डर येतोय. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु तो थांबला जाईल. एक धाव मिळते. षटक इथे समाप्त आता होईल असं दिसतंय. ओव्हरची होते समाप्ती. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 20 धावा करायच्या आहेत. नक्कीच आपल्या स्क्रीनवर बघू शकाल आपण खिडकलीचे महेश पाटील आणि त्यांच्याच बाजूला जल्पेश भोईर यांचे बंधुराज मयूर भोईर यांना तुम्ही पाहतायत. मागच्या मॅचमध्ये एक त्यांनी स्कोरिंग सुद्धा खूप चांगली केली, आयोजकांच्या भूमिकेत सुद्धा आहेत. आणि सातत्याने मोठा गाव संघासाठी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळत असतात. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. ज्या प्रकारे कुणासाठी पहिल्याच चेंडू पडला त्यावेळी उल्लेख केला की मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकते. आणि आता नेट टू नेट फाईट आहे. 10.00च्या सरासरीने 12 चेंडूमध्ये 20 करायचे आहेत. स्पेशल थँक्स द्यायला पाहिजे सावली क्रिएशनला, CRM शॉपला, या स्पर्धेच्या माध्यमातून माऊली इंटरनेट सर्व्हिसला, या स्पर्धेच्या माध्यमातून फुलटॉस बॉलला. आणि हे तिसरं नाव आपल्याला पाहायला मिळते श्री विठ्ठल कृपा केबल नेटवर्क निळजेला. हे तिसरं नाव आपल्या स्क्रीनवर. सुशील पाटील, भरपूर मेहनती मुलगा, आमचा जवळचा मित्र, नेहमीच चर्चेतलं नाव असतं. सुशील पाटीलची स्माईल, कदाचित ही स्माईल पाहिल्यानंतर उद्या कोलगेट कंपनीकडून ॲडसाठी जर त्यांना साईन केलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसायला नको. असा सुशील आपल्या स्क्रीनवर. डायगरचा खेळाडू, भरपूर वर्ष क्रिकेट गाजवलंय, परंतु आता बिझनेसमध्ये लागल्यानंतर GTCची वाहिनी पुढे घेऊन जाण्याचं काम प्रामाणिकपणे करणारा आमचा जवळचा मित्र सुशील पाटील. त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. नक्कीच. आणि त्याच्या बाजूला आपण पाहतोय ओमसाई MTC लाईव्हचे कुणाल सुद्धा आहेत सुशीलच्या बाजूला. ही एक वाहिनी तुम्ही पाहता. अतुल पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अतुलसाठी विकेट हॅट्रिकसाठी पडलेगावचे आक्रमक फलंदाज प्रथम म्हात्रे यांच्याकडनं 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे अतुल पाटीलसाठी विकेट हॅट्रिकसाठी. तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 20 धावा करायचे आहेत. गोलंदाजीसाठी येईल अतुल पाटील फ्रॉम संदप. तर अनिल चव्हाण यांच्याकडनं सुद्धा अतुलला विकेट हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. त्रिमूर्ती नगरचे अनिल चव्हाण यांच्याकडनं अतुलला विकेट हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. तर सामन्याला आता सुरुवात होईल. थोडासा वॉर्मअप करत असताना अतुल पाहायला मिळतोय. त्याचं कारण आहे गुलाबी थंडी आहे. अशा परिस्थितीमध्ये शरीराला गरम ठेवणं गरजेचं आहे. गोलंदाजी करत असताना थोडासा वॉर्मअप करत असताना पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी. आणि समोर असेल विश्वजित ठाकूर. विश्वजित साठी एक्स्ट्रा कव्हर खाली ठेवलाय, डीप मध्ये कव्हर आहे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल हवेत उडवलाय, फिल्डर आहे आणि इथे जजमेंट चांगला झेल तिथे टिपलाय कपिल पाटीलने. विश्वजित ठाकूर इथे आउट होईल. कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. धन्यवाद. नक्कीच हा विकेट या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो कुणाल सर. कारण की बघा हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती लॉंग आपला कपिल पाटील खूप चांगला जजमेंट होता. पाय थोडासा मागेही गेला होता मात्र सेमीरेषेच्या आतमध्येच होता आणि खूप चांगला जजमेंट. बघा हा झेल या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. नक्कीच अनिल चव्हाण यांच्याकडे विकेट हॅट्रिकसाठी 1,000 आणि प्रथम मात्र एक लेदर बॉल क्रिकेटर आहेत पडलेगावचे त्यांच्याकडनं अतुलला विकेट हॅट्रिकसाठी 3 म्हणजे 4,000 रुपयाचं कॅश प्राइज अतुलला मिळेल जर हॅट्रिक घेतली तर. कुणाल सर कॉमेंटेटर देखील अंपायर होऊ शकतात तिथे सिद्दीक भाबेने सांगितलंय. बरोबर बाउंड्री लाईनच्या बाजूला बसलेत खुर्ची टाकून आणि त्यांचा निर्णय आलाय की आउट आहे. वा, बॅटर आउट.
11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर कल्पेश जाधव. क्रिकेट या खेळाबरोबर थोडंसं मजा मस्ती हसी मजाक या सगळ्या गोष्टी पाहिजेत लाईफ मध्ये. एन्जॉय करा क्रिकेट. 11 बॉल 20 धावांची आवश्यकता. कल्पेश आलाय. आल्या आल्या बॅटची कडा घेतलीये असं पंचही सांगतायत बोट वर करून आणि इथे आला तसं जावं लागेल कल्पेशला आता डगआउटच्या दिशेने, कारण आवाजच एवढा मोठा होता की प्रेक्षकांनी देखील आपसुकच सांगितलं की फलंदाज बाद आहे आणि आता बॉलर असेल ऑन हॅट्रिक. नक्कीच हॅट्रिक पूर्ण केली तर प्रथम मात्रे जे पडलेगावचे त्यांच्याकडे 3000 रुपयांनी, अनिल चव्हाण जे त्रिमूर्ती नगरचे त्यांच्याकडे 1000 म्हणजे 4000 मिळतील आणि मॅचला एक कलाटी मिळेल कुणाल सर. कारण की मगाशीच उल्लेख केला की विश्वजित ठाकूरचा झेल या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. खूप चांगला झेल पकडला कपिलने. त्याच्या अगोदर मी उल्लेख करेन की जिथे करेश आउट झाला तोही टर्निंग पॉईंट या मॅचचा ठरू शकतो. दिनू कांबळेने जो ज्याचा झेल घेतला आणि आता या मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 20 रिक्वायर रन रेट आता वाढत चाललाय. म्हणूनच मी उल्लेख केला होता की हे जे टार्गेट आहे 64 धावांचं हे सहज सोपं नाहीये. या गुलाबी थंडीमध्ये त्यावेळेला 11:15 वाजले होते आणि आता कुठेतरी वेळ जसा जसा पुढे चाललाय तसा तसा हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय आकाश पाटील. लेदर क्रिकेट चांगला खेळत आलाय. दिव्यांग क्रिकेटमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे आकाश पाटीलने. पहिलाच बॉल बॅटची आतमधली कडा इनसाइड एज घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथे धाव मिळताना दिसणार नाही. येतोय डॉट बॉल. 9 चेंडू 20 धावा. तसंच नाव आमच्या रवींद्र संते यांनी देखील केलंय कोळेगावचं दिव्यांग क्रिकेट टीम मध्ये. अनेक स्पर्धा अक्षरशः गाजवल्यात. आकाशही नाव चर्चेत असतं. चांगला फटका बॅकफुटला जात असताना कॅप्टनने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. निसटला तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल आणि आता या मॅचची कहाणी अशी आहे 8 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच मॅचला कलाटी मिळाली कारण की 12-21च्या इक्वेशन होतं. अतुलने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 8 चेंडूमध्ये 19 करायचे. येणारे 2 चेंडू कुणाला सर या मॅच मध्ये मत आहे. 2 चेंडूवरती जर सिंगल आल्या तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 17 बनवायला भरपूर कठीण जातील. तुषार शेळके इम्पॅक्ट प्लेअर अजूनही खेळतोय पोगावचा. प्लेड ऑन आणि इथे मात्र फलंदाज बाद. या ओव्हरची 3री विकेट घेतली आहे गोलंदाज अतुलने आणि इथे मात्र मोठं खिंडार पाडलंय सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठानच्या डगआउट मध्ये असं म्हणायला हरकत नाही. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. थँक्यू. पुलरलेनचा बॉल थोडासा वेगाने टाकलेला यश त्यांचा वेध घेतला आणि विकेट प्राप्त झाली आहे. त्याच्यामुळे या मॅच मध्ये आता 7 बॉल मध्ये 19 धावा करायच्या आहेत. या बॉलवर जर मोठा फटका आला तर 13 राहतील. परंतु हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे अतुल पाटीलच्या दृष्टिकोनातून, कारण त्याने या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 3 विकेट घेतलेल्या आहेत. काय गोलंदाजी राहिली आहे. नक्कीच त्यामुळे 2000 रुपये कॅश प्राइस सुद्धा त्याला मिळणार आहे. प्रथम म्हात्रे पडलेगाव यांच्याकडनं 1000 रुपये आणि हर्षल पाटील विष्णू शेठ पाटील यांचे सुपुत्र पडलेगावचे यांच्याकडनं 1000 म्हणजे 2000 रुपये कॅश प्राइस मिळणार आहे. या 5 चेंडूमध्ये 3 विकेट घेतले त्याबद्दल. 7 चेंडू 19ची गरज. आणि याच मोनिशने मागच्या मॅच मध्ये ज्यावेळेला तो खेळण्यासाठी आला शेवटच्या बॉलवर षटकार मारला होता हे विसरून चालणार नाही आणि तोच कारनामा जर त्याने या मॅच मध्ये आता केला तर मॅच मध्ये मजा येईल. 19 धावा करायचे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू 19 धावा. गोलंदाजीसाठी अतुल लास्ट बॉल घेऊन. चांगला बॉल, चांगलं षटक, यशस्वी षटक. या ओव्हरमध्ये टाळ्या झाल्याच पाहिजे या गोलंदाजासाठी. 3 विकेट घेतल्यात, 1च धाव खर्च केली आहे संदपच्या अतुल पाटीलने. शेवटच्या षटकामध्ये धावा करायच्या आहेत आता 19. नक्कीच नेहमीच प्रथमेश पाटील या गोलंदाजावरती विश्वास दाखवतात. विके प्रतिष्ठान डोंबिवली जो मोठा संघ तुम्ही पाहताय सलग 3 वर्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा त्या विके प्रतिष्ठान डोंबिवलीने जिंकली. दिनू कांबळे असतील, सुलतान असतील, प्रथमेश पाटील आणि तेव्हाही अतुल पाटीलची भूमिका महत्वाची राहिली. अतुलवरती नेहमीच भरोसा दाखवणे. अतुलसाठी बघा 2000 रुपये कॅश प्राइस सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेले आहे. हर्षद विष्णू पाटील, विश्वेश पाटील आपण पाहतो प्रसिद्ध व्यक्तिमत्व त्यांचे सुपुत्र यांच्याकडनं 1000 रुपये आणि प्रथम
मात्र यांच्याकडनं 1000 से 2000 रुपये कॅश अतुलला मिळेल, कारण की अतुलने फक्त 1 रन खर्च केली आहे. मगाशी कपिलचं षटक पहा आणि आता हे अतुलचं षटक पहा. मागच्या ओव्हरमध्ये ज्या 3 विकेट त्याने घेतल्या होत्या ते इथे दाखवलं जात आहे कशा पद्धतीची गोलंदाजी राहिली. बरोबर टप्प्यावर त्याने बॉल टाकलेत आणि तेवढीच दर्जेदार फिल्डिंग देखील कॅप्टनची पाहायला मिळाली. इथे प्लेड ऑन झाला होता तुषार आणि त्याच्यानंतर मात्र थांबलेलाच नाहीये. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल मोनिशला त्याने बीट केलं आणि त्या षटकामध्ये 3 विकेट घेत असताना फक्त 1च धाव खर्च केली. लास्ट ओव्हरमध्ये खार्डीचा सौरभ म्हात्रे गोलंदाजीसाठी येईल. आणखीन एक चांगला यंगस्टर उभरता सितारा टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला. 6 चेंडू 19 धावा. आकाश असेल समोर. लेदर क्रिकेटचे धडे अनेक वर्ष त्याने गिरवलेत. दिव्यांग क्रिकेटमध्ये चर्चेमधलं नाव असतं आकाश पाटील. मोनिश पाटीलच्या बरोबरीने खेळण्यासाठी सज्ज होईल. चांगला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि थेट हातात जातोय संदपच्या प्रथमेश पाटीलच्या. त्याच्यामुळे 1च धाव इथे मिळेल आकाशला. आणि आता या मॅच मध्ये 18 धावा करायच्या. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 3 षटकार मारावेच लागतील. नक्कीच 5 चेंडू 18. आणि कुणाल सर खालची या दिवसाची सुद्धा शेवटची मॅच सुद्धा आपण पहिली अशीच परिस्थिती होती. 12 बॉलचा खेळ शिल्लक. आय थिंक 21 रन्स हव्या होत्या आणि ती मॅच जिंकली होती त्विशा रिची ज्योतिर्लिंग डोंबिवली टीमने. सरवलीचा मोनी स्ट्रायकिंग एंडला. बॉल हवेत आहे. टॉप एज फाईन लेग खाली. जज करतोय चांगलं जजमेंट निलेश भोईर कडून. कौसा गावचा निलेश. केतन मात्रेचे मामाश्री. फलंदाज बाद. आउट. घेतले. हाराकिरी केली आहे फलंदाजाने. एका पाठोपाठ धक्के बसलेत परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. या बॉलवर जर मोठा हिट आला तर मॅच मध्ये राहतील. सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान हा संघ. न्यू बॅटर आता मैदानामध्ये कुणाल म्हात्रे. आठ बॉल मध्ये मागील फक्त 2 धावा आल्यात आणि पहिल्या इनिंग मध्ये 10 बॉल मध्ये फक्त 3च धावा आल्या होत्या. खूप चांगली माहिती ते बिपिन देतात आमचे स्कोरर. बॅटची कडा. विकेट कीपरने झेल सोडलाय. मागे जाईल बॉल तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि आता समीकरण आहे 3 बॉल मध्ये 17 धावा. मॅच कठीण होत चालली कुणाल सर आता, कारण धावा येत नाहीयेत. मग अशी तर कुणाल सरांनी उल्लेख केला होता मॅच जरूर शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. मात्र अतुलने जो टर्निंग पॉईंट षटक टाकला 1 रन 3 विकेट तो या मॅचचा टर्निंग पॉईंट. ज्या प्रकारे दिनू कांबळेने झेल पकडला करेश म्हात्रेचा. मौलिक मेगा 11 वाघबीळ टीमचे कॅप्टन संपर्क साधायचा आहे. ऑन साइडला दिशा दिली आणि आता इथे SSCC डोंबिवलीचा संघ नक्की जल्लोष करताना दिसू शकतो, कारण आता या मॅच मध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 बॉल मध्ये 16 धावा करायचे आहेत. नक्कीच पूर्णपणे मॅचला कलाटणी दिली. बघा आता सुलतान खान सुद्धा थोडेसे खुश आहेत, कारण 63 धावा झाल्या होत्या. 64चा टार्गेट होतं. गोलंदाजी फारशी चांगली झाली नव्हती, पण अतुलने जे षटक टाकले तिथून एक ऊर्जा मिळाली SSCC डोंबिवली टीमला. 2 बॉल आणि 16 धावा. एक धाव इथे ऍड होईल बॅटरच्या खात्यामध्ये. सिंगल इथे मिळते. 1 बॉल 15 धावांची आवश्यकता. सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान या टीमचा प्रवास आता कुठेतरी असं वाटतं की या स्पर्धेतून समाप्तीच्या मार्गावर आहे, कारण SSCC डोंबिवली हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आणि त्यांनी विजय निश्चित केला. अभिनंदन SSCC डोंबिवली. आणि याच्यानंतर आता शेवटचा सामना आपल्या भेटीला येईल. मी संघ मालक जे आहेत सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठानचे केतन तरे यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावर आपल्याला सन्मानित केलं जाईल आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल आणि त्याचबरोबर टॉस होईल लास्ट मॅचचा. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच SSCC डोंबिवली विरुद्ध मौलिक मेगा 11 वाघबीळ या 2 टीमच्या दरम्यान खेळवली जाईल. तर केतन तरे साहेबांना विनंती असेल आपण या आपला सन्मान केला जाईल. जे संघ मालक आहेत सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठानच्या. जबरदस्त मॅच झाली. निलेश म्हात्रे सुद्धा बघा. निलेश म्हात्रेंनी मगाशीच त्या खेळाडूंना सांगितलं की तुम्हाला जिद्दीने खेळायचंय
रिझल्ट काही लागो मात्र चांगला खेळा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. 12 बॉल मध्ये 34 धावा करून एक सन्मानजनक टोटल उभं केलं, त्यामुळे प्रथमेश म्हात्रे ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर प्रथमेश नक्कीच त्या अगोदर प्रथमेश पाटील आपण टॉस साठी या आणि ओमिकेनी टॉस साठी या. नेहमीच प्रथमेश पाटील यांनी भरोसा दाखवला अतुलवरती. आता अजून एक आजची शेवटची मॅच. इथून जो संघ सचिन कदम सरांचं आगमन झालंय. निखिल सुवर्ण यांचा विनंती आपण या टॉस करण्यासाठी. ओमिकेनी या. अतुल पाटील यायचे आपल्याला 2000 रुपये कॅश प्राइज आहे. प्रथम म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये आणि हर्षल पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. प्रथम अतुल पाटील आपण यायचे. संदर्भचे अतुल पाटील आपण या. ओमिकेनी या. टॉस सुद्धा करून घ्या. प्रथमेश आलेले. 6 ओव्हरचीच मॅच असेल ही मॅच महत्वाची. इथून जिंकला तर सुपर 8 मध्ये आजची दिवसातली शेवटची मॅच असेल. प्रथमेश म्हात्रे आपण या. बिट्टू पुंडेचा खेळाडू आहे प्रथमेश म्हात्रे उर्फ बिट्टू. ओमिकेनी आपण या. टॉस लगेच होणार आहे. त्या अगोदर अतुलला आपण कॅश प्राइज देणार. अतुल यायचे. अतुलला कॅश प्राइज देणार आहोत. हर्षल पाटील पडलेगाव आणि प्रथम म्हात्रे पडलेगाव यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. दोघांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अभिनंदन अतुल. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच या. प्रथमेश म्हात्रे पुंडेचा खेळाडू आहे रायगड मधील आणि सातत्याने विके प्रतिष्ठान डोंबिवली या संघासाठी सुद्धा खेळत असतात. मॅन ऑफ द मॅच देणार होतो आपण प्रथमेश म्हात्रे. पहिल्या मॅच मध्ये प्रथमेशला अपयश आलं होतं.